SGST अर्थात राज्य वस्तू आणि सेवा कर कायदा लागू झाल्यानंतर विविध क्षेत्रांसह सर्वसामान्यांच्या जीवनमानावर होणारे त्याचे परिणाम याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी अर्थविश्लेषक प्रभाकर कुलकर्णी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेत. नमस्कार. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. आज आता बातम्यांमध्ये आपण ऐकलं असेल की जे आधी अस्तित्वात होते कायदे कर वसुली संदर्भातले ते रद्द होण्यासंदर्भातलं एक विधेयक पास झालं. हे कायदे नक्की काय होते जे रद्द करून हे नवीन विधेयक येत आहे? काय की प्रत्येक राज्यामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्र राज्यामध्ये विक्री कर कायदा, अबकारी कर कायदा, प्रत्येक राज्यामध्ये सेवा कर कायदा याचे वेगवेगळे करांचे प्रमाण होतं आणि हे सगळे रद्द होऊन आता त्याच्यामधली एकच कायदा सगळ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये त्याची अंमलबजावणी हे विधेयक उद्या मंजूर झाल्यानंतर होणार आहे. म्हणजे विक्री कर 18%, विक्री कर 18%, त्याच्यानंतर मग अबकारी कर 18%, सेवा कर 15%, असे अमुक जे आता एवढे सगळे जे कायदे जे आहेत त्यात सगळ्यात सुसूत्रीकरण करून एकच कायदा आपल्याकडे अस्तित्वात येणार आहे आणि तो कायदा सर्वसामान्यांसाठी अतिशय सुलभ रीतीने त्याचं अंमलबजावणी पण होऊ शकते. विधानसभेत आज वस्तू आणि सेवा कराबाबतच्या मुख्य विधेयकावर चर्चा चालू झाली, ती उद्याही चालणार आहे. या मुख्य विधेयकाचं वैशिष्ट्य काय सांगाल तुम्ही? या मुख्य विधेयकामध्ये एक तरतूद अशी करण्यात आलेली आहे की महाराष्ट्र राज्यामधल्या अनेक ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांचं अबकारी कराचं उत्पन्न आणि बाकी काही कर होते त्यांचं उत्पन्न खूप होतं आणि त्या उत्पन्नावर त्यांच्या संस्थांचा सगळा खर्च आणि हे सगळे नागरिकांच्या सुविधा त्याच्यावर निर्भर होत्या. पण हा नवीन कायदा अस्तित्वात आल्यामुळे ते कर बंद होतील आणि त्यांचं उत्पन्न बुडेल अशी त्या लोकांची भीती जी होती ती भीती सरकारने काढून टाकलेली आहे आणि भीती त्यांनी महाराष्ट्र राज्याने त्याच्यामध्ये एक स्पेशल प्रोव्हिजन अशी केलेली आहे की या सगळे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांना कायमस्वरूपी त्यांचं जे आत्ता जे उत्पन्न होतं त्याचं मागच्या 5 वर्षाच्या पैकी जे ॲव्हरेज उत्पन्न आहे त्या उत्पन्नाप्रमाणे सरकारकडनं त्यांना उत्पन्न कॉम्पेन्सेशन मिळत राहील आणि ते पण नाही आणि त्याच्यावर प्रत्येक वर्षाला जर समजा आत्ता सध्या ते उत्पन्न आहे ते 4.5% आहे फक्त, त्याच्याबदली आता ते 8% ते उत्पन्न सरकार त्यांना देणार आहे आणि त्याच्यानंतर जर समजा जर काही कारणामुळे जर सरकारला ते देता आलं नाही काय कारणात तर त्याच्यावर 8% त्याच्यावर चक्रव्याढ व्याजाने पण त्यांच्यावर सरकार त्यांना पैसे देणार आहे. एवढं करूनही विरोधकांचे आक्षेप त्याच्यावरचे कायम आहेत. आज ज्या चर्चा होत आहेत विधिमंडळामध्ये त्या अशाच दाखवत आहेत की विधिमंडळामध्ये अजून विरोधाला म्हणजे विरोध मावळला नाहीये. हे विरोधक नेमके काय आहेत? विरोधकांच्या काही ज्या भीती आहेत की विरोधकांची भीती अशी आहे की बाबा अशा रीतीने स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांचे ते कर जर समजा कमी झाले मग त्यांचं उत्पन्न बुडेल, त्याच्यानंतर मग त्यांना महाराष्ट्र शासनाकडे नेहमी त्यांच्याकडे बघावं लागेल की आम्हाला त्यांच्याकडनं कधी पैसे मिळणार आहेत म्हणून अशी परिस्थिती येऊ नये म्हणून या विधेयकामध्ये अशी इनबिल्ट तरतूद केलेली आहे की हे जे पैसे असतील ते पहिल्या 5 दिवसामध्ये जे स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील. हा कायदा आता लगेच अंमलात आणू नका, थोडे दिवस द्या, कारण यंत्रणा त्यासाठी सज्ज झालेली नाही, असा एक आक्षेप आहे. नाही, असा एक आक्षेप आहे तो थोड्या अंशी हे होऊ शकतो. पण गंमत काय आहे की सरकारचं सेंट्रल गव्हर्नमेंटचं विक्री कर खातं आणि महाराष्ट्र सरकारचं विक्री कर खातं या लोकांनी हे गेली 2 वर्ष याच्या संबंधी खूप काम केलेलं आहे. खूप प्रकारचे त्याच्याने कॉम्प्युटरायझेशन त्यांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर अनेक व्यापारी प्रतिनिधी, त्याच्यानंतर सर्वसामान्य प्रतिनिधी, त्यानंतर चेंबर ऑफ कॉमर्स यांच्याशी विचार विनिमय करून आणि ज्यांचा खरोखर स्टेक होल्डर याच्यामध्ये आहेत त्या स्टेक होल्डर लोकांचा विचार करून त्यांच्या सगळ्यांची मतं हे करून त्यांनी तो कायदा सगळ्या राज्यांच्या सगळी आत्ताची प्रणाली आहे त्याचा विचार करून सुटसुटीत आणि बनवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. एकंदरीतच हे विधेयक आल्यानंतर देश पातळीवर देशाचा विकास होणार आहे. एका बाजूला तुम्ही असं म्हणताय की सेवा कर 15 होता, अबकारी 20 होता, विक्री कर 18 होता, एवढं सगळं उत्पन्न देशाचं कमी होत आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण म्हणतोय की देशाचं उत्पन्न वाढणार आहे. हे नेमकं कसं होणार आहे? असं होणार आहे की प्रत्येक राज्यामध्ये एक राज्य भारत म्हणजे एक फेडरल कंट्री आहे तर प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कर आहेत. एकाच वस्तूवर अनेक प्रकारचे कर, एक ती वस्तू ज्यावेळेला एका राज्यामध्ये दुसऱ्या राज्यामध्ये जाते त्यावेळेला अनेक प्रकारचे कर त्याच्यावर लावले जातात.
पण हा कायदा आल्यानंतर एकच प्रकारचे कर सगळ्या राज्यांमध्ये लागू होतील. त्यामुळे खूपशी आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त म्हणजे अन्नधान्य, मेडिकल आणि एज्युकेशन या सगळ्या वस्तूंवर वेगवेगळ्या राज्यांमध्ये लागणाऱ्या करामध्ये सुसूत्रीकरण येऊन त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा कर पण नाही आहे त्यामुळे सर्वसामान्यांना त्याचा खूप फायदा होणार आहे. म्हणजे स्वस्ताईकडे वाटचाल आहे असं म्हणायचं? असं म्हणायला आपण म्हणू शकतो आता. जीएसटी विधेयकानंतर सर्वसामान्य ग्राहक, खरं तर आजच्या मुलाखतीचा हेतूच तो आहे की सामान्य आमचे जे प्रेक्षक आहेत त्यांना हा कायदा कळावा, त्यांना हे जो बदल घडतोय देश पातळीवर त्या बदलाचे परिणाम सामान्य ग्राहकांवर काय होतील ते कळावेत, हाच हेतू आजच्या मुलाखतीचा. त्या दृष्टीने प्रश्न आहे की किरकोळ आणि ठोक विक्रेते आणि सर्वसामान्य ग्राहक यांना नेमका फायदा कसा होणार आहे? नाही, नेमका फायदा त्याच्यामध्ये असा होणार आहे की या कायद्यामध्ये फक्त सेवा कर जो आहे तो 15% वरून 18%, वित्तीय सेवा ज्या आहेत म्हणजे बँकिंग सेवा किंवा इन्शुरन्स याच्या प्रीमियम याच्यावरच फक्त तो सेवा कर वाढणार आहे. पण बाकीच्या ठिकाणी जे सेवा कर त्याच्यामध्ये सुसूत्रता येऊन कदाचित कमी होणार आहे तो. आणि याच्यामध्ये एक क्लॉज इनबिल्ट त्याच्यामध्ये क्लॉज असा आहे की अँटी प्रॉफिटरिंग, म्हणजे हा कर आल्यानंतर जर एखादा व्यापारी किंवा एखादा जर उत्पादक जर पूर्वीची एखादी किंमत जर एखाद्या वस्तूची किंमत जर 15 रुपये असेल आणि हा कर इम्प्लिमेंट झाल्यानंतर 18 रुपये झाले तर त्याला त्याच्यापासून कुठलाही फायदा कमवता येणार नाही. आणि असे काही जर त्यांच्या जर कंप्लेंट असतील तर त्याच्यासाठी योग्य ती यंत्रणा सरकारी याच्यामध्ये त्यांना अवेलेबल आहे. म्हणजे सामान्य ग्राहक ही तक्रार करू शकतील आता? डेफिनेटली करू शकतील. वित्त सचिव हसमुख अढिया म्हणालेत आजच की सामान्य ग्राहकांची लुबाडणूक होऊ नये म्हणून सामान्य ग्राहकांनीच आता हा कायदा समजून घ्यावा. तो कसा समजून घेता येईल? एक तर म्हणजे आता सध्याच्या याच्यामध्ये आपल्याकडे ग्राहक संरक्षण कायदा तर आहेच, त्याच्याशिवाय त्याच्यामध्ये पण या सगळ्या यांच्या जे आहेत ते ग्राहक संरक्षण मंच जे असतील हे यासंबंधी जागरूक असणार आहेत आणि ते पण माहिती करून देतील. शिवाय हा कायदा आता नवीन याच्याप्रमाणे हा कायदा नेहमी पण आता तुम्हाला वेबसाईटवर पण अवेलेबल आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची पूर्वी जी पिळवणूक होती तशी होऊ शकणार नाही. आणि या अँटी प्रॉफिटरिंग या क्लॉजमुळे उत्पादक किंवा व्यापारी याच्यापासून जास्त फायदा घेऊ शकणार नाहीत आणि त्यामुळे हा निश्चितच त्याचा फायदा होईल. आणि दुसरी गोष्ट, सर्व राज्यांमध्ये एकच कायदा आल्यामुळे कायद्याचं सुसूत्रीकरण होईल, यंत्रणा सुसज्ज आहेत. आणि दुसरी गोष्ट काय की कर चुकवेगिरी ही पूर्णतः त्याला कंट्रोल होईल. मला अगदी 2-3 उदाहरणं देऊन सांगा ना. अजूनही तो जो प्रश्न आहे सामान्य प्रेक्षकाच्या मनातला तो आपल्याला पोचवायचा आहे. म्हणून 2-3 उदाहरणं द्या की नेमका कसा त्याचा समजा त्याच्या रोजच्या वापरण्यातल्या वस्तूंचं उदाहरण देऊन एखादं सांगा. आता एक बघा, म्हणजे एकच उदाहरण मी तुम्हाला देऊ शकतो की पार्ले बिस्किट्स आहेत. आता पार्ले बिस्किट मुंबईमध्ये किंवा मुंबईच्या आसपास पार्ले बिस्किटवाले बनवतात. पार्ले बिस्किटवर एक टॅक्स जो कर आहे तो एक महाराष्ट्रामध्ये एक आहे, गुजरातमध्ये त्याच्यावर अजून दुसरा कर लावला जातो, राजस्थानमध्ये गेलं तर अजून तिसरा कर लावला जातो. आणि सगळ्या प्रत्येक जे राज्य आहे त्यांचे विक्री कर सगळ्यांचे वेगवेगळे आहेत. त्याच्यामध्ये कुठलीही भारतामध्ये सुसूत्रता नाहीये. इथे 4 रुपयाला असेल तर इकडे 4.5 रुपये, तिकडे 5 रुपये, तिकडे 5.5 रुपये. आणि हा कायदा आल्यानंतर पार्ले बिस्किट जे आहेत सबंध भारतामध्ये एकाच किमतीला लोकांना मिळू शकतील. एकंदरीतच थोडं आपल्याला वाट पाहावी लागेल नक्की त्याचे परिणाम सर्वसामान्य माणसावर, एकंदर देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय होतील. पण एकंदर तुमच्या मुलाखतीतून हे तर कळतंय की संपूर्ण देश एका वेगळ्या क्रांतीतून पुढे सरकतोय असा हा कायदा आहे. संपूर्ण जगामध्ये जे कायदे होते त्या तऱ्हेचा हा कायदा एक सूत्र देशाला बांधणार जीएसटीने आणलंय असं म्हणायला हरकत नाही. निश्चितच. याचं कारण काय माहितीये का की आपण सगळ्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की जगातल्या प्रगत राष्ट्रांमध्ये सगळ्या त्यांच्या प्रत्येक राज्यांमध्ये वेगवेगळे कायदे नाही आहेत, अस्तित्वात नाही आहेत. आणि पण हा कायदा आल्यानंतर भारतातली जी उत्पादनं आहेत ते तामिळनाडूमध्ये किंवा कर्नाटकमध्ये जे उत्पादन असेल तेच मुंबईमध्ये त्यांना अवेलेबल असेल. आणि तेच प्रकारचं आज कसं झालंय की मला एखादं प्रॉडक्ट हे करायचं आहे आणि 2 ठिकाणी त्याचं एक बाबा एकीकडे प्रोडक्शन होतं, दुसरीकडे फिनिशिंग होतं आणि मुंबईमध्ये पॅकिंग होतं. तर हा कायदा झाल्यानंतर 3 राज्यामधले कायद्यांमध्ये सुसूत्रता आणून एकाच याच्यामध्ये त्याचं हे झाल्यानंतर निश्चितच ते जे काही उत्पादन असेल ते स्वस्त असेल आणि ते उत्पादन स्वस्त जरी नसलं
तरी त्याचा जो भाव असेल तो सगळीकडे सर्वसामान्यांना योग्य किमतीतच मिळेल तो. सामान्यांची लुबाडणूक फसवणूक यामध्ये होण्याची शक्यता कमी झालेली आहे. बरोबर आणि एकंदरीतच या कायद्याच्या निमित्तानं आपण मुलाखतीसाठी आलात आणि जो विषय खूप अवघड वाटतो तो अत्यंत सोप्या उदाहरणांती तुम्ही सांगितलात. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.